ठाण्यातील ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारेंकडून पूरग्रस्त भागात मदत, सोबतच डॉक्टरांचं एक पथकही रवाना करणार राजन विचारेंची माहिती। समीर पाटलांकडून रवींद्र धंगेकरांवर 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा, मकोकातील आरोपी असल्याचं सिद्ध करा, नाहीतर गुन्हा नोंदवू, समीर पाटील यांचा धंगेकरांना इशारा। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका होण्याची शक्यता, दर 20 दिवसांच्या कालावधीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार, सूत्रांची माहिती। सोनं चांदी महागलं, सोन्याचे दर जीएसटीसह 1,30,000 रुपये प्रति तोळा, तर 3,000ची घसरण होत चांदीचे दर 1,91,000वर। राजस्थानमधील जैसलमेरमध्ये भीषण अपघात, खासगी बसला अचानक आग, 20 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत। ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे 100हून अधिक सैनिक ठार, डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची माहिती। भारताच्या कारवाईत अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त। पुण्यातील झेड ब्रिज खाली 2 गटात हाणामारीत 1 जण गंभीर जखमी। राज्यातील काही जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा इशारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। परदेशात जायचं असल्यास आधी माफीचा साक्षीदार व्हा, शिल्पा शेट्टीला अजूनही हायकोर्टाकडून दिलासा नाहीच, पतीच्या कंपनीशी संबंध नसल्याचं म्हणत 60 कोटी भरण्यास शिल्पाचा नकार।